नमस्कार मंडळी, तर आज चालू होते मराठी पाड्याला, त्याच्यामुळे झालो सकाळीच रेडी. पहिल्यांदा केला नाश्ता बघा एकच नंबर होता. मग केली पॅकिंग ना निघालो. आता एवढा लांब जायचंय तर गाडीत पेट्रोल लागलच ना. मग आलो गाडीत पेट्रोल टाकायला. या बाईलो गाडीची टाकी फुल कर, रस्त्यामध्ये गाडी बंद नाही पडली पाहिजे. मग केली त्याने टाकी फुल आणि मग निघालो 50-60च्या स्पीडला. भूक तर लय लागली होती. मग आलो इकडे शहापूरचा वडापाव खायला. वडापाव बघा एकच नंबर होता. नाश्ता करून झाला ना निघालो. इकडचं रस्ता बघा एकच नंबर होतं. इकडे बघा पोहोचलो मंदिरात. आलो इकडे मंदिरात ना, इकडे बघा आमचे राजे बसले होते. दर्शन घेतला आणि इकडच्या कलाकृती बघायला सुरुवात केली. इकडे बघा काय काय होतं, तलवारी होत्या, भाले होते, अजून इकडे ढाल आणि तलवारी सुद्धा होत्या. इकडे आलो आणि एवढं भारी वाटतं ना की असं शब्दात काही सांगताच येणार नाही, एवढं भारी वाटतं. इकडच्या ज्या फ्रेम, कलाकृती, मूर्त्या, अजून ज्या तलवारी ज्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या होत्या ना, ते बघून एवढं भारी वाटतं ना की शब्दात असं काही सांगताच येणार नाही. मग आलो इकडे बाहेर, तर इकडे बघा आमचे महादेव सुद्धा होते. दर्शन घेतला. मग आलो इकडे नाश्ता करायला. घेतला होता मंचुरियन. एवढाच कुठे पोट भरतो हो. मग घेतलं वडापाव खायला. मग निघालो घरी पोहोचलो ना, आला महेश भाईचा फोन. बोलतो जायचंय शहापूरला मॅच बघायला, रेडी हो आपण जाऊ. मग झालो रेडी. इकडे बघा घेतली कॉफी प्यायला. कॉफी बघ किती भारी होती. आणि मग निघालो मॅच बघायला. इकडे मॅच बघायला आलो तर इकडचं नियोजन बघा एकच नंबर होता. मॅच बघून झाल्या ना निघालो घरी.